करू सुरू ताई? ताई, हो हो हो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिकावर ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सग संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सग संतन की जय. जय श्री कृष्ण. नम परात्मने अथ ध्यानम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवतीमष्टादशाध्यायिनी मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैल्यपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्ध दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. भीष्मद्रोणतटा जयद्रथा जला गान्धार नीलोत्पला शल्यग्रावति कृपेण वनिकर्णेन बेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तक केशवाः पाराशर्यवच सरोज ममलं गन्धोत्कटं नानाख्यान केसरं यं हरिकथा संबोधना प्रबोधितं लोके सज्जनशिष्टपदैरहरः पीप्यमानं मानं मुदा भूयादबार तपंक तपंगकजं कलिमलप्रध्वंसी न श्रेयसे. मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुताः सुवन्ति दिव्यैस्तैवेह वेदै सांग गद वेदैर्साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यः सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र
तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी, अध्याय 10वा, श्लोक 10वा. तेषां सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं, ददामि बुद्धियोगं तैः मामुपयांति ते. सर्वदा माझ्या ठिकाणी चित्त असून प्रीतीपूर्वक भजन करणाऱ्या त्यांना मी तो बुद्धियोग देतो आणि त्याच्या योगाने ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. ज्ञानेश्वरीतला अध्याय 10वा, श्लोक 10वा. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पायी, ते ठाईचीच ती घेतली सेल. हे पा अर्जुना, आम्ही प्रसन्न होऊन अशा भक्तांना जे काही प्रेम द्यावयाचे ते त्यांनी आम्ही देण्याच्या अगोदरच त्यातला शेलका वाटा घेतलेला असतो. काजे ते जिया वाटा निघाले गा सुबटा, ते सोय पाहून या वाटा स्वर्गापवर्ग. कारण अर्जुना, ते ज्या वाटेने निघाले आहेत ती सरळ वाट त्यांना सापडल्यामुळे स्वर्ग व मोक्ष ह्या आडवाटा आहेत असे ते समजतात. म्हणून ती जे प्रेम धरिले, तेची आमुचे देणे उपाहिले. परी आम्ही देयावे हे केले, तीची म्हणिपे. म्हणून आम्ही जे त्यांना प्रेम देणार ते अगोदरच कमावून बसले आहेत. आता ते भक्त जे म्हणतात की प्रेम देवाचे देणे, ते देखील त्यांचे तेच म्हणतात. मी मात्र काहीच दिले नाही. आता यावरी येतले घडे, जे तेची सुख आगळे वाढे, आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे. आता माझे काम इतकेच की त्यांच्या ठिकाणी असलेले प्रेमसुख अधिक कसे वाढेल व काळाची दृष्टी कशी न पडेल. लळे याच्या बाळका किरीटी, गवसनी करुणी स्नेहाची दिटी. जैशी खेळता पाठोपाठी माऊली धावे. ज्याप्रमाणे अर्जुना आपले लाडके लेकरू खेळत असता त्याच्या प्रेमदृष्टी ठेवून आई त्याच्या मागोमाग जशी धावते, ते जो खेळ धावी तो पुढे सोनयाचा करून ठेवी. तैशी उपासीची पदवी पोषित मी जाये. व ते लेकरू जो खेळ मागेल तो खेळ त्याच्या पुढे सोन्यासारखा उत्तम करून ठेवतो. त्याप्रमाणे माझ्या भक्ताचे इच्छेप्रमाणे मी उपासनेचे मार्ग वाढवतो. जे पदवीची पोषके, ते माते पावती यथासुखे. हे पाळती मज विशेषे आवडे करू. मग ज्या मार्गाच्या वाढीमुळे ते भक्त मला आनंदाने येऊन मिळतील अशा मार्गाचे मी विशेष करून प्रेमाने रक्षण करतो. पैगा भक्तांसी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड. काजे प्रेमळांचे साकड आमुचिया घरी. मग जसे भक्तांना माझे प्रेम असते तसेच मलाही त्यांच्या अनन्य भावाची आवड असते. कारण माझ्या घरी प्रेमळ भक्तांचा फार दुष्काळ आहे. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाहिले, दोन्ही मार्ग तयाची वाणी केले. आम्ही अंगाईशे की वेचिले लक्ष्मीसी. पहा बरे अर्जुना, आम्ही स्वर्ग व मोक्ष हे 2 मार्ग उत्पन्न केले, पण ते सकाम भक्तांकरिता केले. तसेच अंकावर बसलेल्या लक्ष्मी सहित शेषाला आम्ही आमचे शरीर दिले. परी आपण पेवीन जे एक, ते तैसेची सुख साजुक. सप्रेम लागी देख ठेविले जतन. पण बाह्य शरीर सोडून जे एक उत्कृष्ट आत्मसुख आहे ते मी माझ्या प्रेमळ भक्तांकरिता जतन करून ठेवले आहे. हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेऊ आपणयासाठी. या बोलीत तो गोष्टी तैसी या नवती गा. म्हणून अर्जुना, एवढ्यापर्यंत आम्ही आमचे सर्वस्व देऊन प्रेमळ भक्त घेतो, पण या शब्दाने सांगण्यातल्या गोष्टी नव्हेत हो.
तेषामेवानुकं पार्थ मम ज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावरच अनुग्रह करण्यासाठी मी त्यांच्या प्रत्यगाकार चित्तवृत्तीत आरूढ होऊन त्यांच्या अज्ञान जनित अंधकाराचा प्रकाश रूप ज्ञानदीपाने नाश करीतो. मनोनी मज आत्मयाचा भाव जी जियावया केला ठाव एकमी वाचनी वाओ एर मानिले जी तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोतासाची सुबट चोखटा दिवी पोतासाची सुबटा मग मी चोनी दिवटा पुढा पुढा चाले अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती ते नाशनी झाली परवती तया करी नित्यदय. म्हणून जगत आत्मा जो मी त्या माझी भक्ती हेच ज्यांनी जगण्याचे ठिकाण ठरवले आहे व मद व्यतिरिक्त सर्व व्यर्थ आहे असे ज्यांनी जाणले आहे ना अर्जुना, अशा शुद्ध तत्ववेत्यांकरिता मी कापुराची मशाल धरणारा म्हणजे ज्ञानरूपी मशाल धरणारा मशाल जी होऊन त्यांच्या पुढे पुढे चालतो. म्हणून अज्ञानरूपी रात्रीतील गडद अंधाराचा नाश करणाऱ्या ज्ञान सूर्याचा मी नित्य उदय करतो. ऐसे प्रेमळाचे नि प्रियोत्तमे बोलिले जेत पुरुषोत्तमे तेच अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे. याप्रमाणे प्रेमळ भक्तांचा आवडता जो भगवान श्रीकृष्ण तो असे बोलला असता अर्जुन म्हणाला, देवा माझे मन शांत झाले. हा हो जी अवतारा भला केरू पेडिला संसारा झालो जननी जठरा. वेगळा प्रभू. हे पहा महाराज, आपण माझ्या ठिकाणचा संसार भ्रांतीचा खेळ चांगल्या प्रकारे घालविला. त्यामुळे मी मातेच्या उदरातील अग्निकुंडापासून मुक्त झालो. म्हणजे पुन्हा जन्म घेण्याचे कारण उरले नाही. जी जन्मले पण आपुले हे आजी मिया डोळा देखिले दिविताता चढले आवडतसे. महाराज, माझा जन्म मी माझ्या डोळ्यांनी आज पाहिला. म्हणजे आत्मज्ञानाचा उदय होणे हा खरा जन्म. त्यामुळे जगण्याचे फळ माझ्या हातात आले असे वाटत आहे. जी जन्मलेपणा आपुले हे आजी मिया डोळा देखिले दिविताता चढले आवडत असे. आजी आयुष्या उज्वन झाली माझी दैव दशा उदयली जे वाक्य कृपा लादली दैविके निमुखे. म्हणून आज माझ्या आयुष्याचे साफल्य झाले, माझ्या दैवाचा भाग्योदय झाला. याचे कारण असे की भगवंता आज आपल्या मुखाने उद्देशरूपी कृपा प्राप्त झाली. म्हणून आता येणे वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे मनोनी देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. मग आता या वचनरूप सूर्यप्रकाशाने माझा अंतर्बाह्य अज्ञान अंधकार निघून गेला व म्हणून तुझे यथार्थ स्वरूप माझ्या दृष्टीस पडले. अर्जुन उवाच परब्रह्म परम धाम पवित्र परमं भगवान पुरुष शाश्वतं दिव्यमादी देवमजं विभुम. अर्जुन म्हणतो, भगवन सर्वोत्कृष्ट तेजोमय व परम पवित्र असे परब्रह्म तूच आहेस. शाश्वत दिव्य आदिदेव जन्मरहित व व्यापक अशा प्रकाराचा पुरुषही तूच आहेस. तरी होसी गा तू परब्रह्म जे या महाभूता विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा. तरी हे भगवंता आपण साक्षात परब्रह्म आहात व सर्व भूतांचे विश्रांती स्थान असून अत्यंत पवित्र आहात. तू परमदैवतती देवा तू पुरुषजी 25वा दिव्य तू प्रकृती भावा
पहिलीकडील. हे देवा, आपण ब्रह्मा विष्णू महेशाचे अधिदैवत आहात व 24 तत्वा पलीकडील 25वा पुरुष तो तुम्हीच आहात. तसेच प्रकृती कार्याच्या पलीकडचे जे दिव्य स्वरूप ते तुम्ही आहात. अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळी जशी जन्मधर्मी तो तू. हे आम्ही जाणितले आता. आपण जन्मधर्म विवर्जित अनादि सिद्ध आहात हे मला कळले. तू या कालत्रयाशी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटा धात्री हे कळले पुढे. मग आपण तिन्ही कालाचे चालक आहात व जीवनकलेची मुख्य देवता असून ब्रह्मांडाचे अधिष्ठान आहात हे मला आता चांगले कळले. अहुसत्वामृषय सर्वे देवर्षीर नारदस्तथा, असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. तू आहेस असे सर्व ऋषी देवर्षी नारद असित देवल व्यास प्रभृती म्हणत असून तू स्वतःही मला तसे सांगत आहेस. पै आणि कै एके परी ये प्रतितीची येतसे थोरी, जे मार्गे ऐसेची ऋषीश्वरी सांगितले तू ते. आणखी एका प्रकाराने या आलेल्या अनुभवाचा खरेपणा पटतो. कारण पूर्वी तुमच्याविषयी पुष्कळ ऋषींनी असेच सांगितले होते. परी तया सांगितल्याचे साचपन, हे आता माझे देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणून देवा. पण त्यांनी सांगितलेल्याचा खरेपणा मला आज पटला, तो देखील तुम्ही कृपा केली म्हणून. रवी नारदू अखंड जवळाये, तोही ऐसेची वचनी गाये, परी अर्थ न बुजो निठाये, गीत सुखची ऐको. तसे पाहिले तर नारद मुनी आमच्याकडे नेहमी येऊन असेच गात होते, पण त्यातल्याच अर्थ न कळता केवळ आम्ही गायनानंदच घेत होतो. जी आंधळ्यांच्या गावी आपण पे प्रगटले रवी, तरी ती ओत पलीची घ्यावी, वाचुनी प्रकाशू कैचा. असे पहा की आंधळ्यांच्या गावात सूर्य स्वतः प्रगट झाला तरी त्यांनी त्याच्या कोवळ्या उन्हाचे सुख घ्यावे, बाकी प्रकाशाचा त्यांना काय बरे उपयोग. परी देवर्षी अध्यात्म गाता, आज रागांगेसी जे मधुरता, ते चिपावे रचित्ता न लगेची काही. देवर्षी नारद अध्यात्म गायन करीत असता त्यांच्या रागरागिणींची मजा वाटत असे, पण चित्ताला त्या शब्दातले अध्यात्म मात्र काही कळत नव्हते. पै असिता देवला चेनी मुखे, मी एवं विदा तू ते ऐके, परी ते बुद्धी विषय विके गारिली होती. त्याचप्रमाणे अशा प्रकारचा तू आहेस हे असित व देव ऋषींच्या तोंडून ऐकले होते, पण त्यावेळी माझी बुद्धी विषयरूपी विषाने व्यापली होती. विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थू लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषयरूपी जीवाचा प्रताप काय सांगावा बरे, की गोड म्हणजे सुखदायक असलेला परमार्थ, कडू म्हणजे दुःखदायक लागतो, व कडू म्हणजे दुःखदायक असलेले विषय पण गोड म्हणजे सुखदायक असे जीवाला वाटतात. आणि हे अनेकांचे काय सांगावे, रावळा आपणची येऊनी व्यास देवे, तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगिजे. इतरांची गोष्ट राहू द्यास, पण प्रत्यक्ष व्यास आमचे घरी येऊन तुझ्या स्वरूपाचे नेहमी वर्णन करीत असत. परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नवे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला होय मनोनी. पण एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडून त्यांनी तो दगड म्हणून टाकून द्यावा व सूर्योदय झाल्यावर तो चिंतामणी म्हणून जसा परत ओळखावा.
तैसी व्यासाधिकांची बोलणी, तिया मदपाशी चित्रत्नांची आखानी, परी उपेक्षिल्या जात होती या तरणी तुझवीन कृष्णा. मग त्याचप्रमाणे व्यासाधिक महर्षींचे शब्द ह्याच कोणी चित्ररत्नांच्या खाणी असून पण तुझ्या वाक्यरूपी सूर्याचा उदय नसल्याने त्या उपेक्षित केल्या गेल्या होत्या. सर्वमेत ऋतन मन्ये यन्मा सर्वमेत ऋतन्मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हे केशव, तू जे मला सांगत आहेस ते मी सत्य मानित आहे, कारण हे भगवन तुझे स्वरूपाचा प्रभाव देव अथवा दानव जाणत नाहीत. ते आता वाक्य सूर्य कर तुझे पाकले, आणि ऋषी मार्ग होते जे कतिले, तया गवेची फिटले अनोळखपण. ती तुझी वाक्यरूपी सूर्य करणे माझ्या अंतकरणावर पडली व त्यामुळे ऋषींनी सांगितलेल्या मार्गांचे अज्ञान पार नाहीसे झाले. जी ज्ञानाचे बीज तयाचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल, वरी एक कृपेची झाली ओल, म्हणून संवाद फळेशी उठले. महाराज, त्या ऋषींचे शब्द हेच कोणी ज्ञानाचे बी असून ते माझ्या अंतकरण रूपी खोल जमिनीत पडले होते. त्याला आपली कृपारूपी ओल मिळाल्यामुळे संवाद रूपी फळे आली. अहो नारदादिका संता, त्यांच्या उक्तिरूप सरिता, ती मी मोददी झालो अनंता संवाद सुखाचा. अहो महाराज, नारदादिकांच्या शब्दरूपी नद्यास मी संवाद सुखाचा समुद्र झालो. प्रभू आगवेनी येणे जन्मे, जे पुण्य केली मिया उत्तमे, तयांची नटकतीची अंगिकामे सद्गुरु तुआ. हे प्रभो, आतापर्यंतच्या जन्मात मी जी उत्तम पुण्य संपादन केली होती त्यांनी तुझ्यासारखा सद्गुरु प्राप्त करून देऊन ती आपल्या ऋणातून मुक्त झाली. ए रवी वडिलांचे मुखे, मी सदा तू ते कानी ऐके, परी कृपा न कीजेची तुवा ऐके, तव नेनवेची काही. एरवी वाडवडिलांच्या मुखाने मी तुझे गुणानुवाद सतत कानांनी ऐकत होतो, पण तुमची कृपा नसल्याने काहीच कळले नाही. म्हणून भाग्य जे सानुकूळ, झाली या केले उद्यम, सदा सफळ तैसे श्रुताधीत सकळ, गुरु कृपा साच. म्हणून भाग्य जर अनुकूल असेल तर केलेला व्यापार जसा सफल होतो, त्याप्रमाणे श्रुतीशास्त्राचे केलेले अध्ययन खरी गुरुकृपा असेल तरच फलद्रूप होतो. जी बन करू झाडे सिंपी जीवेसाठी, पाडोनी जन्मे काढी आटी, परी फळेसी तैसी बेटी, जे वसंतू पावे. माळी जीवापाड श्रम घेऊन बागेची जोपासना करतो, पण जर वसंताचा प्रवेश होईल तरच त्या झाडांना फळे फुले येतात. अहो विषमा जे ओट पडे, ते मधुर आवडे, पही रसायने ते गोडे, जे आरोग्य देई. अहो विषम ज्वराचा जेव्हा मागचा काटा असतो तेव्हाच गोड पदार्थ गोड लागू लागतात, अथवा ज्या वेळेला त्यात आरोग्य येते त्याच वेळेला घेतलेले भस्माधिक औषध चांगले परिणामकारक आहे असे ठरते. का इंद्रिय वाचा प्राण या झाली याचे तेची सार्थकपण, जे चैतन्य येऊन आपण संचरे माझी. म्हणून अथवा इंद्रिय वाणी व प्राण या सर्वांचा त्याच वेळी उपयोग ज्या वेळी त्यात जीव येऊन प्रवेश करील तेव्हा. तैसे शब्द जात ओलोडिले, अथवा योगाधिक जे अभ्यासिले, ते तैची मनोया फुले, जे सानुकूल श्री गुरु. मग त्याप्रमाणे वेदशास्त्रांचे अध्ययन केले, योगाधिकांचे अनुष्ठान केले, पण ज्यावेळी श्री गुरु कृपा होईल त्याच वेळी त्याचा उपयोग.
ऐसिये झाले प्रतितीचे माझे अर्जुन निश्चयाची नाथ तुसे भोजे देवीची मने देवा तुझे वाक्य मद मानले. याप्रमाणे अर्जुन आलेल्या प्रतितीच्या मदात कौतुकाने अनुभवानंदात नाचू लागला व तशातच म्हणू लागला की देवा तुमचे शब्द मला पटले. तरी साचची हे कैवल्यपती मद त्रिशुद्धी आली प्रतिती जे तू देवदानवांचे मती दोघानवसी. म्हणून हे कैवल्यपती श्रीकृष्णा मला खरोखर असा अनुभव आला की तू देव व दैत यांच्या बुद्धीला विषय होण्यास दोघा नाहीस. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपल्या जाणे जाणीवा तो कैची नोहे हे मदभावा भरवसेनी आले. म्हण हे भगवंता तुमच्या मुखातून शब्द प्रगट न होता जो आपल्या बुद्धीच्या जोरावर तुमचे स्वरूप जाणू शकेल त्याला काही एक कळणार नाही असे माझ्या अनुभवाला ताई देव देव जगतपते हे पुरुषोत्तमा हे भूत भावना जे जगत उत्पादका हे भूतेश हे देवादी देवा हे जगतपते तू स्वतःच आपल्या संपूर्ण विभूती स्वमाये करून जाणत आहेत. येत आपले वाढपण जैसे आपणची जाणी जे आकाशे कामिये तुली गणवटाईसे पृथ्वीची राणे. मग आकाशाचा मोठेपणा आकाशालाच माहीत किंवा पृथ्वीचे वजन पृथ्वीलाच माहीत. तैसा आपले सर्व शक्ती तुझ तुची जानशी लक्ष्मीपती एरवेदाधिकमती मिरवती वाया. त्याप्रमाणे हे भगवंता तुमचे सर्व शक्तिमत्व तुम्हालाच माहीत असे असता वेदाधिक म्हणजे आम्ही परमात्मा जे ज्ञान करून देणारे आहोत असा व्यर्थ गर्व धरतात. हा गामना ते मांगा सांडावे पवना ते वावी मवावे आधी शून्य तरुणी जावे केवते बाई. अहो सर्वात चपल असलेल्या मनाला कसे मागे टाकता येईल तसेच वारेची मोजणी वाव घालून कशी करता येईल व माया नदीतून बाहुबलाने म्हणजे सामर्थ्याने कसे तरुण जाता येईल. तैसे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठावके ना नोहे आता तुझे ज्ञान होय तुझची दोघे. मग वरील दृष्टांताप्रमाणे तुझे ज्ञान होणे अशक्य आहे म्हणून आतापर्यंत कोणालाही माहित नाही हे ज्ञान तुझे तुलाच गम्य आहे. जी आपण शेवटचे म्हणा जी आपण ते तुची जानशी आणि का ते सांगवयाही समर्थोसी तरी आता एक वेळ घामपुशी आरतीची निरळीचा. व महाराज तुमचे ज्ञान तुम्हाला असून दुसऱ्याला सांगण्यासही आपण समर्था तरी आता आमच्या इच्छेच्या कपाळाचा एक वेळ घाम पुसा म्हणजे आमची इच्छा पूर्ण करा. जगदाधिपते श्रीकृष्णा इच्छा पूर्ण करा. बस ताई. हो अजून 4 घ्या ताई हरकत नाही 4 ओव्या घ्या अजून. हा म्हणजे श्लोक पूर्ण होईल. हा श्लोक पूर्ण होतो. हे ऐकिले की भूत भावना त्रिभुवन गजे पंचानना सकळ देव देवतार्चना जगत नायका. म्हणून तुमच्या हे प्राण्यांच्या उत्पन्न करत्या संसार रूप हत्तीचा संहार करणाऱ्या सिंहा सर्व देवांना पूज्य जगदाधिपती श्रीकृष्णा आपण ऐकले का. तुमच्या मोठेपणाचा विचार केला असता तुमच्याजवळ उभे राहण्याची सुद्धा आमची योग्यता नाही. बरे असे समजून तुम्हाला विनंती करण्यास भ्यावे तर तुमच्याशिवाय विचारण्यास दुसरी जागाच नाही. जरी थोरी तुझी पाहताओ तरी पासी उभे टाकवयाई योग्य नो या शोचता जरी विनवू बियो तरी आन उपायो नाही. भरले समुद्र सरिता चौकडे
परी ते बापयासी कोरडे, का जे मेघौनी ते बुडा पडे, ते पाणी की तया. मग नद्या व समुद्र भरलेले सगळीकडे असले तरी बिचाऱ्या चातक असते कोरडेच आहेत, कारण मेघापासून थेंब पडले तरच त्याला पाणी पिण्यास मिळणार. तैसे श्री गुरु सर्वत्र आती, परी कृष्णा आम्हा तुची गती, हे असो मद प्रती विभूती सांगे. त्याप्रमाणे जगात सगळीकडे गुरु असतील तर असोत, पण आम्हाला मात्र तुमच्याशिवाय दुसरा कोणी आश्रय नाही. पण हे बोलणे राहू दे, मला विभूती सांगा. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री पसा गुरुदेव. पसायदान घ्या ताई. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो मज द्यावे पसाय दाने. जे कळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व सधर्म सूर्य पावो, जो जे वांचिल तो ते लावो. प्राणी जात वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे हो तू. किंबवना सर्व सुखी, पूर्ण तिन्ही लोकी, बहिजादी पुरकी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. एक म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. छान ताई, आपलं वाचन आज खूपच छान झालं आणि आपण खूप सुंदर प्रकारे ते वाचलं. पहा, आज आपल्याला भगवंत माऊली किती सुरेख पद्धतीने हे सांगतात की त्या परमेश्वराचं वर्णन करणं हे कुणालाही शक्य नाही. त्या परमेश्वराला जाणणं हे सुद्धा कुणाला शक्य नाही. त्या परमेश्वराला जाणण्यासाठी त्या परमेश्वराचीच कृपा व्हावी लागते. म्हणजे त्या परमेश्वरा, तुला जाणण्याची शक्ती सुद्धा तूच मला दे. हे परमेश्वरा, तुला ओळखण्याचं ज्ञान किंवा तुझं स्वतःचं वर्णन तू स्वतःच करू शकतो. दुसरे तुझं वर्णन करणारे जगात कोणी असूच शकत नाही. म्हणजे जिथं फार सुंदर उदाहरण दिलंय की अर्जुनाने सांगताना माऊलींनी लिहिलंय की नारद येतात, नारद भगवंताचे अनेक विविध रागातून भगवंताचं गुणगान गात आहेत, पण आमच्यासारखे प्राणी फक्त त्या रागातली सुंदरता पाहतात, त्या संगीतातली सुंदरता पाहतात. त्या शब्दांचा अर्थच सुद्धा आम्हाला कळू शकत नाही. किंवा व्यासमुनी आमच्याकडे नेहमी येतात आणि तुझ्या गुणांचं वर्णन हजारो हस्ताने करीत असतात. पहा, म्हणजे व्यासांचं वाङ्मय पाहिलं तर भारतातलं बहुतांशी वाङ्मयाचं मूळ हे व्यास आहेत आणि त्यांनी केलेलं वर्णन सुद्धा अपुरं आहे. आणि त्या वर्णन कळून सुद्धा आम्हाला काहीच कळत नव्हतं असं वर्णन केलेलं आहे. किंवा त्याच्यापेक्षा सुंदर दृष्टांत माऊलींनी काय दिलाय पहा, की आंधळ्यांच्या सभेत जर का सूर्य उगवला तर त्याला फक्त उष्णतेची जाण होईल की बाबा काहीतरी उष्ण आहे आपल्या समोर, परंतु त्याच्या प्रकाशाचा त्याला काहीच उपयोग असू शकत नाही. तसंच त्या परमेश्वराचं रूप जाणणं हे कुणालाही शक्यच नाही. आणि ती गोष्ट खरी आहे, कारण जी गोष्ट सर्वव्यापी आत्म्याला सुद्धा व्यापून अशी आहे, म्हणजे आकाश आहे, आकाशाला मोजता येत नाही, वाऱ्याचा वेग पकडता येत नाही, किंवा वारा आपल्याला म्हणजे कळू शकत नाही, जाणवतो पण आपण त्याला मोजू शकत नाही. त्याच अशी अनेक उदाहरणं सुंदर पद्धतीने दिलेली आहेत. म्हणजे त्या परमेश्वराचं स्वरूप जाणण्यासाठी, म्हणजे मला त्याच्यातील उपनिषदांमधला एक सुंदरचा असा श्लोक आठवतो
तो असं सांगतो की आत्मज्ञान करून घेण्यासाठी आत्मज्ञान करून घेण्यासाठी मार्ग जे आहेत त्याच्यामध्ये सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे. आणि त्या सद्गुरूंची कृपा म्हणजे सद्गुरू कोण असतात? तर सद्गुरू हे ईश्वरच असतात. आता अर्जुन किती भाग्याचा आहे पहा, की त्याला गुरु रूपाने स्वतः साक्षात परमेश्वर परब्रह्मच भेटलेले आहे. बरोबर, म्हणजे सर्वच सद्गुरू हे परब्रह्मच असतात किंवा त्याचेच रूप असतात. तसंच अर्जुनाला स्वतः परब्रह्मच त्याचं वर्णन करून सांगतो, म्हणजे किती महत्भाग्य असावं अर्जुनाचं, नाही का? आता त्याच्यामध्ये असं जे म्हटलेलं आहे की आत्मज्ञान करून घेण्यासाठी तुम्ही कितीही अभ्यास केलात, कितीही श्रवण केलं, कितीही उपासना केली, तरी आत्मज्ञान होणं शक्य नाही. आत्मज्ञान होण्यासाठी आत्मदेवानीच तुम्हाला वरलं पाहिजे. म्हणजेच काय, तर परमेश्वरानेच तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. आपण कितीही त्याच्या पाठीमागे लागलो तरी परब्रह्माचं दर्शन हे परब्रह्माची कृपा झाल्याशिवाय होणं शक्य नाही. कारण माया नावाची ही दुस्तर नदी किंवा अज्ञान रूपी प्रपंच तरून जाणं हे भल्या भल्यांना होणं शक्यच नाही. म्हणजे असं ते वर्णन आहे. म्हणजे अज्ञानाचा अंधकार ओलांडून जाणं हे कधी शक्य आहे? जेव्हा परमेश्वर रूपी सूर्य आपल्या आयुष्यात उगवेल किंवा परमेश्वरच आपल्याला निवडेल, त्यावेळेलाच ते शक्य आहे. आपल्या हातात फक्त त्याला शरण जाणं एवढंच आहे आणि त्याची वारंवार प्रार्थना करणं, वारंवार त्याला शरण जाणं आणि वारंवार त्याला हे सांगणं की परमेश्वरा, मला काही नको, मला फक्त तुझ्या चरणांमध्ये जागा दे, मला तुझ्या चरणांमध्ये माझं चित्त लीन होऊ दे. हीच सदोदित केलेलं जे वर्णन आहे किंवा सदोदित केलेला त्याचा जयकारा आहे, तोच आपल्याला त्याच्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यातून पुढे जाऊन अर्जुन असं म्हणतो की मला मातेच्या गर्भाच्या अग्निकुंडामध्ये जाऊन पडण्याचंही आता सोयरसूतक राहिलं नाही. म्हणजे मला आता जन्म मरणाच्या रहित मी झालेलो आहे. म्हणजे कारण मी आता ब्रह्मस्वरूपाला तुझ्याच कृपेमुळे जाणू शकलो. म्हणजे कृपा कुणाची? परमेश्वराची. म्हणजे पहा, तोच अर्जुन पहा, जो राजवाड्यात बसलेला आहे, जो खेळतो आहे, जो नारदांना ऐकतो आहे, जो व्यासमुनींना पाहतो आहे, व्यासमुनींकडून ऐकतो आहे, पण तरी सुद्धा त्याला परमेश्वर कळलेला नाही. परमेश्वर कधी कळलेला आहे? युद्ध क्षेत्रामध्ये जेव्हा परमेश्वर स्वतः गीता सांगतात तेव्हा त्याला परब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे. बरोबर, म्हणजे तो क्षण, तो तो काळ यावा लागतो. असं प्रत्येकाच्याच आयुष्यात तसं असतं, प्रत्येक साधकाच्याच आयुष्यात तसं असतं. प्रयत्न आपण करत राहतो. तो क्षण कुठला, तो काळ कुठला की ज्या वेळेला सद्गुरु कृपा होईल, ज्या वेळेला परमेश्वर रूपी गुरूंची कृपा होईल, अशी गोष्ट कुठली, तर तो क्षण कोण निवडतं? तर तो स्वतः परब्रह्मच निवडतो. तो आपल्या हातात नाही. सांगण्याचा उद्देश हे आहे की ते आत्मज्ञान करून घेणं हे आपलं जीवन ध्येय आहे. पहा ना, आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करू, आपण कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करू शकतो, पण ती गोष्ट तुम्हाला कधी मिळणार हे तुमच्या हातात नाही. बरोबर, तुमच्या नियतीत किंवा